आज केळी भावाच्या संदर्भात रावेर APMCमध्ये पण चर्चा झाली। त्यामध्ये आज केळी भावाच्या संदर्भात रावेर APMCमध्ये आपण एक बैठक बोलवली होती। त्यामध्ये DDR साहेब होते, SAO साहेब होते, SDO साहेब, तहसीलदार मॅडम आणि आपले रावेर, यावल आणि चोपडा इथले APMCचे आपले संचालक आणि सभापती हे होते आणि त्यासोबतच प्रगतिशील शेतकरी आणि त्यानंतर एक्सपोर्टर्स आणि व्यापारी प्रतिनिधी हे सर्वजण आज इथे उपस्थित होते। यामध्ये यासोबतच बुराणपूरचे जे APMCचे संचालक आहेत ते देखील इथे उपस्थित होते। तर या सर्वांच्या माध्यमातून आता जे केळीचे भाव आहेत ते पूर्ण इयर राऊंड आपल्याला कसे स्टेबल ठेवता येतील आणि त्याच्यामध्ये जे प्राईसचं जे आर्टिफिशियल मॅनिप्युलेशन किंवा फ्लक्च्युएशन हे कशा प्रकारे होत आहे या सगळ्या बाबतीत आणि त्याच्यामध्ये काय आपल्याला सोल्युशन्स काढता येतील यासाठीची एक सांगोपांग चर्चा झाली। त्यामध्ये जिल्हा स्तरावरती एक सगळ्या APMCचे आणि आपले शेतकरी प्रतिनिधी आणि व्यापारी प्रतिनिधी अशी एक कमिटी APMCच्या माध्यमातून तयार करण्याबाबतचं डिसिजन झालं आणि त्याच्या समन्वयाने जी बुराणपूरची APMC आहे त्याच्यासोबत समन्वय साधून तिथला जो डेटा आहे तो डेटा आपल्यासोबत डेली शेअरिंग करण्याबाबतचा पण बुराणपूरच्या APMCच्या संचालकांनी मान्य केलेला आहे। बुराणपूरच्या कलेक्टर महोदयांशी पण माझं बोलणं झालेलं आहे या सर्वांच्या बाबतीमध्ये आणि अशी अपेक्षा आहे की इथून पुढे जे रेटचं जे स्ट्रीमलाइनिंग आहे ते करण्यात येईल। हे करण्यासाठी आणखी बाकीची पेरिफेरीची जी आवश्यकता आहे जसं की कोल्ड चेन असेल, कंटेनर फ्रेट टर्मिनल असेल, ड्रायपोर्ट असेल, केळीचा प्रक्रिया उद्योग असेल या सर्वांबाबत जो वितरण पुरवठा आहे या सर्वांच्या बाबतीत पण चर्चा झाली आणि त्यामध्ये पण ज्या काही शासकीय योजनांच्या माध्यमातून आणि लोकांच्या सहभागातून जे काही आपल्याला उपाययोजना करता येतील त्याबाबतच्या सर्व उपाययोजना करण्याबाबतची चर्चा तसेच डिसिजन्स घेण्यात आले। काय डिसिजन झाला सर? केळीचा शालेय पोषणाचा आहार व्हावा यासाठी अनेक वेळा मागणी झाली, शासन दरबारी पण गेलं पण ते नुसती मागणीच होते पण त्याचा म्हणजे थांबलं कुठं आहे आणि काय अडचण आहे? हा शासन स्तरावरचा डिसिजन आहे। आपण आजच्याही बैठकीच्या माध्यमातून आजच्या बैठकीचा संदर्भ घेऊन ही लेखी मागणी देखील आपल्या शेतकऱ्यांची जी आहे ती शासनापर्यंत मांडू आणि शासन डिसिजन झाल्याच्या नंतर ह्याबाबतली पुढची जी कारवाई आहे ती आपल्या मार्फत करू। सर, समिती कधीपर्यंत होईल आणि समितीमध्ये कोण कोण सदस्य असतील? समिती ही APMCच्याच माध्यमातून APMCच्याच पुढाकाराने ही गठीत करण्याची इथं संकल्पना मांडण्यात आलेली आहे। तर APMCच्या माध्यमातून APMCचे प्रतिनिधी असतील, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असतील, व्यापारी प्रतिनिधी असतील, एक्सपोर्टर्स असतील यांचे नावं पुढच्या 10 दिवसात मागवण्यात आलेली आहे आणि APMCच्या माध्यमातून ही कमिटी पुढच्या 10 दिवसात काही कायदेशीर कवच एक प्रयत्न झाला आता मध्यंतरी की व्यापाऱ्यांच्या दप्तर तपासणी संदर्भात पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही या संदर्भात त्याला आपण दप्तर तपासणी करण्यात येत आहे आणि दप्तर तपासणी चालू देखील आहे। DDR साहेब देखील बैठकीला उपस्थित होते। त्यांचा अहवाल मी आता पुढच्या 3-4 दिवसांमध्ये या आठवड्याच्या शेवटपर्यंत त्यांचा अहवाल मागून घेतो। मार्च एंड असल्यामुळे या गोष्टींना थोडासा आपल्याला एक्स्ट्रा टाइम द्यावा लागला आणि पुढच्या 3-4 दिवसांमध्ये हा अहवाल यापूर्वी पण दप्तर तपासणी झाली पण तो अहवाल झाला नाही सर, त्याच्यावर काही कारवाई झाली नाही। याच्या आधी पण दप्तर तपासणी केली आपल्या आदेशाने, त्याही दप्तर तपासण्यांचा आणि याही दप्तर तपासणीचा अहवाल आपण एकत्रित त्यांच्याकडून मागून घेऊ आणि त्याच्यामध्ये काही गडबड आढळून आल्यास आपण त्याच्या पुढची जी कारवाई जिल्हास्तरीय समितीचा जिल्हास्तरीय समितीचा जबाबदारी काय राहील? या सर्व हे पूर्ण भाव जे ठरवण्याचं आहे हे पूर्ण जे आहे ते शेतकरी आणि व्यापारी यांच्यामधला समन्वय आणि डिमांड सप्लाय गॅप हे जो आहे त्याची प्राईस डिस्कव्हरी ह्या बाबतची ही समिती असणार आहे आणि त्याचं सगळ्या गोष्टींचं नियमन आणि हा समन्वय साधणे ही या समितीची कार्यकक्षा असणार आहे आणि ही समिती APMCच्या माध्यमातूनच एकत्रित येऊन ही स्थापन करण्यात येईल।